राज्याच्या स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीज बिले येत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत. आता याच पार्श्वभूमीवर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. ग्राहकांच्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी स्मार्ट मीटर सोबतच चेक मीटर बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काय आहे हा निर्णय पाहूया. स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयानं नवे निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार महावितरणकडून राज्यातील किमान 5% ग्राहकांकडे प्रायोगिक तत्वावर चेक मीटर बसवले जाणार आहेत. ज्या ग्राहकांकडून स्मार्ट मीटरच्या रिडिंगबाबत किंवा वीज बिलाबाबत तक्रार येईल त्या ठिकाणी तातडीनं चेक मीटर बसवले जाईल. हे मीटर सलग 3 महिने कार्यरत राहतील. या काळात स्मार्ट मीटर आणि चेक मीटरच्या रिडिंगची तुलना करून अचूकता तपासली जाईल. जर दोन्ही मीटरच्या रिडिंगमध्ये तफावत आढळली तर संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच आवश्यक असल्यास ग्राहकांच्या वीज बिलातही दुरुस्ती करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे चेक मीटर बसवण्याचा कोणताही खर्च ग्राहकांना करावा लागणार नाही. हा संपूर्ण खर्च स्मार्ट मीटर बसविणाऱ्या एजन्सीलाच उचलावा लागणार आहे. स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या मनात निर्माण झालेल्या शंका दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय.